नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। देवेंद्र फडणवीस राजेंद्र राऊतांचे राजकीय भविष्य घडवतील का? एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेच्या वतीने बार्शी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविलेले तत्कालीन आमदार राजाभाऊ राऊत यांचा पराभव झाला। पराभव झाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तारूढ होण्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीत चर्चेचा तपशील कळू शकला नाही, तरी राऊत यांचे राजकीय भविष्य फडणवीस घडवतील का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। 2016 साली बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष आणि 40 पैकी 29 नगरसेवक निवडून आणणाऱ्या राजाभाऊ राऊत यांनी 2017 साली भाजपात प्रवेश केला। त्यावेळी पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होती। राऊत यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांना फडणवीस यांनी मोठे पाठबळ दिले। 2019 साली शिवसेना भाजप युती होती। बार्शीची जागा शिवसेनेकडे होती। ही जागा भाजपाला मिळाली नाही। शिवसेनेची उमेदवारी तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांना मिळाली। राऊत त्या निवडणुकीत अपक्ष उभे राहिले आणि निवडून आले। राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या, परंतु भाजप शिवसेना युती तुटली। राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडी सरकार आले, परंतु राऊत हे भाजपाशी एकनिष्ठ राहिले। राऊत यांना भाजपाचे ऑपरेशन लोटस सुरू आहे याची कल्पना होती, असे त्यांनी बऱ्याच वेळा सांगितले होते। 2022 साली शिवसेना फुटली, भाजप शिवसेना युती सत्तेवर आली। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। फडणवीस यांनी राऊत यांना बार्शी तालुक्यासाठी मोठा विकास निधी दिला। विशेषतः बार्शी उपसा सिंचन योजनेला 700 कोटींचा निधी मंजूर झाला। राऊत यांनी महायुती सरकारकडून 4000 कोटींचा विकास निधी मिळाल्याचा दावा वेळोवेळी केला। त्यानंतर फडणवीस यांनी राऊत यांचे कौतुक करत त्यांना बेरर चेक असे संबोधले। दरम्यान लोकसभा निवडणुका झाल्या। धाराशिव मतदारसंघात समाविष्ट बार्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांना 54,000 मतांची पिछाडी मिळाली। त्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली अशी चर्चा सुरू झाली। त्यानंतर 5 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या। बार्शी विधानसभा मतदारसंघात राऊत यांनी आपण भाजपाचे उमेदवार आहोत असे जाहीर केले। दरम्यान राऊत यांचा मराठा आरक्षण चळवळीतील आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मोठा वादविवाद झाला। जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास फडणवीस यांचा अडथळा असल्याचे आरोप बऱ्याच वेळा केले आहेत। मात्र त्याच जरांगे पाटील यांना थेट आव्हान देण्याचे काम राऊत यांनी केले होते। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार उभे केले नाहीत, तरीही त्यांच्या भूमिकेचा परिणाम बार्शी विधानसभा मतदारसंघात झाला असे मानले जाते। बार्शी विधानसभा मतदारसंघात राऊत यांचा पराभव झाला। राऊत यांनी शिंदे सेनेकडून विधानसभेची उमेदवारी लढवली असली तरी फडणवीस हे त्यांचे राजकीय गॉडफादर मानले जातात। त्यामुळे राऊत यांचे राजकीय पुनर्वसन फडणवीस करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। राज्यात भाजपाला 131 जागा मिळाल्या आहेत। फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे। विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे अनेक वजनदार नेते निवडून आले असले तरी काहींचा पराभवही झाला आहे। अशा परिस्थितीमध्ये फडणवीस हे राऊत यांचे राजकीय पुनर्वसन करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। राऊत सध्या शिंदे सेनेत आहेत, त्यामुळे त्यांना शिंदे उचलून धरतील की फडणवीस मदत करतील या बाबतीमध्ये तर्क वितर्क आहेत। लवकरच कळेल राऊत यांच्या राजकीय भविष्याबाबत काय घडते। या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल।